हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. तर आज आपण बघणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी. कमी वेळेमध्ये झटपट होणारी भरलेल्या वांग्याची भाजी. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर इकडे मी बारीक आणि काटेरी वांगी घेतली आहेत. हे 8 वांगी घेतली आहे. स्टार्टिंगला आपण वांगी कट करून घेणार आहोत. तर वांगं कट करण्याच्या आधी ह्याची जी वरची सालपट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. या प्रकारे सर्व वांग्यांची आपण सालपट व देठं थोडी काढून घेणार आहोत. तर याप्रमाणे मी काढून घेतले आहे आणि तसंच थोडेसे देठही वांग्याचे कमी केले आहेत आणि ह्याला मधनं असे 4 खापा करून घ्यायचे आहे. तर या प्रकारे आणि आतमध्ये एकदा आपण चेकही करून घ्यायचं आहे की वांगं किडका आहे की नाही. त्यासाठी या प्रकारे ह्याला 4 खापा करून घ्यायचे आहे. याचप्रमाणे मी सर्व वांगी कट करून घेतली आहे आणि यांना मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे. वांगी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून देऊया. तोपर्यंत आपण मसाला बनवूया. तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम सुके खोबरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण, 1 इंच आलं, 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा खसखस. ही सर्व जिन्नसे आपल्याला पहिले भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे. यातच घालूया थोडेसे तेल. एकदम पोह्याचा चमचा असतो त्यात तो मी 1 चमचा एवढे तेल घेतले आहे आणि त्यातच खोबरं, मिरची आपण घालणार आहोत आणि लसूण हे पहिलं आपण भाजून घेणार आहोत. खसखस आणि तीळ आपण नंतर भाजणार आहोत कारण की ते खूप पटकन भाजल्या जातात. त्यासाठी आपण ते नंतर भाजणार आहोत. आता हा मसाला आपण मीडियम टू लो गॅसवर भाजून घेणार आहोत. खूप जास्तही भाजून नाही घ्यायचं आहे. मीडियम असा कलर चेंज झाला आहे खोबऱ्याचा. आता आपण यामध्येच घालूया खसखस आणि तीळ. तीळ घालून ह्याला परत 2 ते 3 मिनटं असेच परतून घेऊया. जोपर्यंत तिळांचा असा तडतडा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे असेच भाजून घ्यायचे आहे. ते इकडे माझे भाजून झाले आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण अद्रक घालणार आहोत कारण की भाजताना आपण अद्रक घातलं नव्हतं. तर मसाला मी बारीक करून घेतला आहे. आता यातच घालूया थोडे पाणी आणि कोथिंबीर. पाणी आणि कोथिंबीर घालून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती या प्रकारे मी पेस्ट अशी बनवून घेतली आहे. ती यातच घालूया अर्धी वाटी एवढा शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मी हे भाजून साल काढून बारीक वाटून घेतले आहे. आता यातच घालूया मसाले. तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घाटी मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ आणि यातच घालूया 1 चमचा एवढे तेल. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. चमच्यापेक्षा हाताने एकदम इझी होईल त्यासाठी मी हे हातानेच करत आहे. तर इकडे आपला वांग्याच्या आतमध्ये भरायचा मसाला रेडी झाला आहे. वांगी ही आपण 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहोत. ते इकडे मी सर्व वांगी धुवून मीठ लावून घेतलं आहे. वांग्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा मसाला आपल्याला भरायचा आहे. जर वांग्याला मीठ नाही लावलं तर तुमचं वांगं आळणी लागू शकतं. यासाठी इकडे आपल्याला वांग्याला मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ लावल्यानंतर मसाला भरायचा आहे. माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाली त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर या प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता. आता कढईमध्येच घेऊया 2 चमचे एवढे तेल. तेल आपल्याला गरम होऊन द्यायचे आहे. तेल गरम झाले की यामध्येच घालणार आहोत थोडीशी मोहरी. मोहरी तडतडली की यामध्येच घालूया थोडेसे जिरे आणि कढीपत्ता आणि 3 पाकळ्या लसूण आपण टेचून घालणार आहोत. त्याआधीच घालूया थोडेसे हिंग. लसूण आणि कढीपत्ता मी घातला आहे. हे थोडेसे भाजून द्यायचे आहे. हे भाजले की मग यामध्येच आपण घालणार आहोत जी आपण वांगी भरून ठेवली होती ती सर्व वांगी यामध्ये घालून घ्यायची आहे. घालून ह्यांना आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचे आहे. 5 ते 7 मिनटं आपण तेलामध्ये हे मीडियम टू लो गॅसवर परतून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता तेलामध्ये वांगी एकदम व्यवस्थित भाजल्या गेली आहे आणि थोडा त्याचा कलरही चेंज झाला आहे. तर आता यामध्येच घालूया जो पण मसाला राहिला होता तो सर्व मसाला मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हा मसालाही आपल्याला 5 मिनटं असाच परतून घ्यायचा आहे.
इकडे मी 5 मिनटं मसाला तेलामध्ये परतून घेतला आहे. आता यामध्येच घालूया 1 कप एवढे पाणी. पाणी घालून हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इकडे 1 कप एवढं पाणी घातलं आहे. जर तुम्हाला एकदम थिक ठेवायचं असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी घालूनही वांगी शिजवून घेऊ शकता. तसेच कोथिंबीर घातली आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ह्यावर पाणी ठेवायचं आहे आणि ह्याला 10 ते 20 मिनटं मी असेच ठेवले होते लो टू मीडियम गॅसवर. तर तुम्ही इकडे बघू शकता झाकणावरचं पूर्ण पाणीही संपलं आहे. तर इकडे आपलं वांगं रेडी झालं आहे. एकदा आपण वांगं शिजलं आहे की नाही ते पण चेक करूया. तर मी इकडे 10 ते 20 मिनटं वांगे मीडियम टू लो गॅसवर असे शिजवून घेतले आहे आणि एकदम पटकन कट होत आहे, म्हणजे इकडे आपले वांगे शिजले आहे. आता हे आपण सर्व करूया. तर हे तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकतात. खूप छान लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा.